वळूया पुढल्या बातमीकडे. मनसे ठाकरे गटातील शिवडीच्या जागेचा वाद अखेर मिटलाय. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 या 3 जागांवरून ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये वाद असल्याचं बोललं जात होतं. एक जागा मनसेला आणि उर्वरित 2 जागा या ठाकरे गटाला मिळाल्याचं देखील माहिती मिळते. शिवडीच्या जागेचा प्रमुख वाद होता. 3 ठिकाणी हा वाद होता आणि आता हा 3 ठिकाणचा वाद मिटवण्यात आला. आपल्याला माहिती असेल, आज सकाळीच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंची भेट घेतली. गेल्या जवळजवळ काही दिवसांमधली ही 3री-4थी भेट आहे संजय राऊत यांची राज ठाकरेंसोबत. आणि आजच्या या बैठकीमध्ये, आजच्या या भेटीमध्ये महत्त्वपूर्ण काही निर्णय झाल्याचं देखील चर्चा होती. कदाचित त्यातलाच हा एक निर्णय असावा. शिवडीची ही जागा अतिशय प्रतिष्ठेची जागा म्हणून मानली जाते. मुंबईतला मराठी बहुल क्षेत्र म्हणून शिवडीच्या या प्रभागाकडे पाहायला जातं. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आत्ता माझ्यासोबत आहेत. शुभम, महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जे काही मराठी बहुल क्षेत्र आहेत त्या ठिकाणी ठाकरे जोडीचा लक्ष असणार आहे हे आपल्याला सगळ्यांनाच वेगळं सांगायला नको. शिवडी हा त्यापैकीच एक भाग आहे ज्या ठिकाणी या दोन्ही गटामध्ये, या दोन्ही पक्षामध्ये वाद होता अशी चर्चा होती. मात्र हा वाद आता मिटला आहे. त्यामुळे लवकरच युतीची घोषणेचा जो मार्ग आहे तो देखील सुकर होईल असं म्हणायला हरकत नाही. आता अर्थातच प्रशांत सर, आज संध्याकाळपर्यंत दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षामधील म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे ते दोन्ही पक्षामधील वाद आज संध्याकाळपर्यंत मिटतील आणि उद्या पत्रकार परिषद घेऊन किंवा मग एक सभा घेऊन जी आहे युतीची घोषणा होईल. आणि त्या युतीच्या घोषणामध्ये कदाचित यादी ही देखील जाहीर होऊ शकते, कारण की 23 तारखेपासून म्हणजे अर्थातच उद्यापासून जे आहे उमेदवारी अर्ज भरायला दाखल होत आहे, सुरुवात होत आहे. 1 आठवड्याचा हा कालावधी आहे. त्यामुळे कोणताही पक्ष असेल त्यांच्यासाठी हे आता अनिवार्य झाले की जागांचा तिढा जो आहे तो लवकर सोडावा. अशामध्येच आता हाय व्होल्टेज बैठक सध्या मातोश्री या ठिकाणी सुरू आहे, ज्यामध्ये मनसेचे अनेक नेते जे आहेत ते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अवघ्या काही वेळ आधी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील असतील, सोबतच वरुण सरदेसाई जे मुंबईमधनं युवा नेतृत्व खरं तर बघत आहेत, हे देखील आता काही वेळ आधीच या ठिकाणी पोहोचले आहेत. अर्थातच उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामुख्याने हे सगळं चर्चा करत असताना मुख्य जो वाद होता शिवडीच्या जागेवरून, हा वाद नक्की काय होता, कशामुळे होता आणि आता त्याच्यातलं जे बायफर्गेशन त्यांनी सांगितलं, 1 जागा त्याच्यामधली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळेल आणि 2 जागा या ठाकरे गटाला मिळणार आहेत, या संदर्भातली काही माहिती मिळते? अर्थातच शिवडीमध्ये आधी शिवसेनेचे आमदार हे देखील उपस्थित होते. आता जरी ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जरी असले तरी मात्र शिवसेनेचा तो बालेकिल्ला असा शिवडीचा समजला जातो. आणि अशामध्येच कुठेतरी याआधी जे नगरसेवक होते ते शिवसेनेचे होते, मात्र मनसेचे नव्हते. आणि अशामध्येच कुठेतरी सामंजस्य विचार करत जे आहे 1 जागा ही मनसेला आणि 2 जागा ह्या उद्धव ठाकरे ठेवणार शिवडीतल्या, असं कुठेतरी निर्णय झालेला आहे, जो प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 बद्दलचा आहे. अशामध्येच समजा पाहायला गेलं तर इतिहास काय सांगतो आणि इतिहासामधील ताकद ही मजबूतीने कोणाची होती, या अनुषंगानेच हा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा प्रत्येक पक्ष ठरवताना दिसून येत आहे. आणि तोच कुठेतरी ठाकरे बंधू हे देखील एकत्रितरित्या चर्चा करत असताना अशाच पद्धतीचा फॉर्म्युला जो आहे तो कुठेतरी वापरताना दिसून येत आहेत, की इतिहासामध्ये कोणाचं जास्त तिथे त्या ठिकाणी राजकीय वजन होतं आणि कोणाची सीट ही निवडून येऊ शकते. कारण की अर्थातच महाविकास आघाडी आणि महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा हा काहीसा वाद जो आहे, अशा पद्धतीचं निवडणूक जी आहे ही आपल्याला दिसून येणार आहे. आणि अशामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट शुभम या निमित्तानं आपल्याला लक्षात घेतली पाहिजे आणि तो म्हणजे काल जो काही निर्णय नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, त्याचा थेट परिणाम हा मुंबई महापालिकेच्या निकालावर होऊ शकतो, अशा पद्धतीच्या देखील चर्चा समोर येत आहेत.
अर्थातच अशा चर्चा होणं स्वाभाविक आहे, कारण की कुठेतरी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे कालच्या निकालानंतर आणि त्यामुळे कुठेतरी प्रचार हा पक्षाचा कमी पडलेला आहे। पण महानगरपालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधू ही कुठेतरी सिरियस असले दिसून येत आहेत, त्यामुळे प्रचारामध्ये कुठेतरी कमतरता झाली आहे। हे कुठेतरी महाविकास आघाडीचे नेते हे स्वीकारत जरी असले तरी याच्यामधनं शिकून हे पुढे जातील की प्रचार आपला कमी पडलेला आहे आणि कुठेतरी महत्त्वाच्या ज्या सभा असतात किंवा मग प्रचारार्थी रॅली असतात हे कुठेतरी घेणं इतकंच महत्त्वाचं आहे। महानगरपालिकेच्या अनुषंगाने कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू हे एक विचाराने समोर जाताना दिसून येत आहेत, मराठी मतांच्या हिशोबाने पुढे जाताना दिसून येत आहेत आणि अशामध्येच महानगरपालिकेमध्ये त्या चुका पुन्हा होणार नाही असं काहीसा एक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे। प्रशांत सर, नक्कीच धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।